हॅलो मंडळी, आज आपण चाललोय सांताक्रूजला. विनय दादा आणि वृंदा वहिनीला बाबू झालाय, त्याची 5वी आहे म्हणून. सो ट्रेनचा प्रवास करून आम्ही पोचलो मोठाईच्या घरी आणि इथे अक्का जी आहे ती मुठ्या आणि दिवे बनवत होती 5वीसाठी. बाबूची 5वी होती तर आई पण इथे तयारी करत होती आणि बाबू आमचा आत्तूच्या मांडीवर खेळत होता. सो आमची अक्का आणि आई जी आहे ती पाट्याची म्हणजे 5वीची तयारी करत होते पाटावर वरवंटावर. आणि त्यानंतर मी आणि कांचन जे आहे ते पेढे भरत होते, कारण येणाऱ्या पाहुण्यांना सगळ्यांना पेढे द्यायचे होते. त्यानंतर इथे 5वीची पूर्ण मांडणी करून झाली आणि मग 5वीला सुरुवात झाली. इथे सर्वांनी वहिनीची ओटी भरून घेतली आणि इथे आई आहे ना 5वीचं गाणं गात होती, जे ट्रेडिशनल असतं आपल्यामध्ये, म्हणजे आमच्या आगरी कोळी लोकांमध्ये. सो 5वीची सगळी तयारी होत होते आणि इथे वहिनी आहे ना बाबू रडत होता म्हणून त्याला गप्प करत होती. मग वहिनींनी पाट्याची पूजा केली. 5वीची पूजा असते ती करायची असते आईनी बाबूच्या. सो ती पूजा केली, शेज भरला आणि मग जे आहे अक्का जे आहे ते बाबूच्या कानाभोवती असे ताट थाली वाजवत होती आणि गाणं बोलत होती. मग सर्व आलेल्या बायका ज्या होत्या, लेडीज होत्या, त्यांना मुठ्या आणि चणे हे महत्त्वाचे असतात 5वीच्या दिवशी आमच्याकडे. सो ते सगळ्यांना वाटले आणि वहिनी आणि बाबूला अक्काने उदी लावली 5वीची. मग आम्ही सर्वांनी मुठा आणि चणे खाल्ले. इथे छायाताई आणि नंदा जे आहे ते चिवडा आणि पेढ्याचं प्लेट्स भरत होते आणि इथे आम्ही असंच सगळे मजा करत होतो, मस्ती पण करत होतो मध्ये मध्ये. आणि मग आली बाबूला तांदळावर ठेवायची वेळ. 5वीच्या दिवशी तांदळावर बाबूला ठेवतात आणि मग सगळ्यांना मान देतात उचलायचं आणि सगळे पैसेही टाकतात. ते पैसे जाणार गाणाऱ्यांना आणि ज्यांनी 5वीची तयारी केली त्यांना. सो इथे बाबूचा पप्पा आलेला आणि त्यांनी पहिला बाबूला उचललं आणि मग सगळ्यांनीच असं येऊन, दादा आला, दिनेश दादा, त्यांनी उचललं बाबूला. मग सगळ्यांनीच उचललं, मान दिला बाबूला आणि भरपूर सारा फोटोशूट केला आम्ही. बाबू मध्ये मध्ये रडत होता. मग बाबूची लाडकी आत्या आली, मोठी आत्या. सो तिने घेतलं बाबूला. मग आजी आली, मग ही मामा आजी आहे. मग आपली आजी आली, म्हणजे मोठी आई, तिने पण घेतलं बाबूला. आणि सगळं झाल्यानंतर 5वीची पूजा आईनी जे आहे ते पाठी पेन आणि पेन्सिल ठेवली 5वीच्या इथे, म्हणजे 6वी जी येते ती बाबूचं सगळं लिहून जाते असं बोलतात. कोणाकोणाकडे ही पद्धत आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मग आम्ही सगळ्या बहिणी आणि वहिनी गेलो पाणीपुरी खायला, कारण का सांताक्रूजला गेल्यावर पाणीपुरी नाही खाल्ली असं होणार नाही, कारण का आमचा जन्मच इथे गेला आहे. लहानपणापासून इथेच पाणीपुरी खातो. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.